या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसेच महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार नकीब शेरू कुरेशी यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज या ठिकाणी नारकोट परिसरात तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच शेरूबाई कुरेशी यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या प्रभागातले मतदार त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला माहित आहे की सध्या शेतकऱ्यांवर खूप मोठा संकट कोसळलेला आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। ग्रामीण भागात जरी शेतकऱ्यांचा प्रश्न असला तरी सोलापूर शहरातली अनेक लोक ही ग्रामीण भागावर अवलंबून आहेत, शेतीवर अवलंबून आहेत। त्यांचा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज बैलगाडीवर आमच्या उमेदवारांनी येऊन त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच आमची त्या ठिकाणी प्रार्थना आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येईल आणि नक्कीच सोलापूरकरांना त्या ठिकाणी बदल यावेळी दिसेल। पक्षाकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून शेरूबाई कुरेशी यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही नागपूरकडे जात आहोत। खरं तर आमचा पक्ष जो आहे तो पुरोगामी विचारांचा पक्ष आहे, सेक्युलर पक्ष आहे आणि आता जे हिंदुत्ववाद आणि ह्या सगळ्या गोष्टी भाजपचा अजेंडा घेऊन येतोय त्या सगळ्यावर मात करून आम्ही सोलापूर शहराचा विकास याचं ध्येय ठेवून पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आमचा उमेदवार आज या ठिकाणी उभारलेला आहे। या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा असं मी प्रभाग 8च्या नागरिकांना विनंती करते। सर, कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज तुम्ही भरता आहात आणि कशा प्रकारचे आदेश पक्षाकडनं दिले आणि कुठला प्रभाग आहे? भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत आहे। यापूर्वी 2 वेळा निवडून आलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून आवेदन निवडून आता सुद्धा निवडून येणार त्याच्यामध्ये पक्षाचे आदेश कशा पद्धतीचे? अधिकृत उमेदवारी ही जाहीर झाली आहे असं फॉर्म भरण्यासाठी अधिकृत उमेदवारी आम्हाला फॉर्म भरायला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कुठले मुद्दे असतील, कारण तुम्ही अनेक वेळा इच्छुक होता? म्हणजे 10-15 वर्षापासून जे मी काम करत आलेलो आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि घरकुल भाग हा 11 नंबर प्रभाग हा घरकुल भाग त्या ठिकाणी येतो। आजपर्यंत बघायला गेलं तर तिथं फक्त पोटे पॅटर्न चाललेलं आहे। तर मी त्या गटातून मी प्रवेश केलेला होता आणि आहे। तर मला पूर्ण खात्री आहे की मला पोटे फॅमिलीकडून न्याय मिळेल व एवढी अपेक्षा आहे। महेश अण्णांसोबत बरेच वर्ष तुम्ही काम केलं। काका हेचो का जाऊन मग आल्यावर बोल आल्यावर
चला गर्दी करू नका, चला चला, टाइम संपलेला आहे, चला. बाहेरचा एकही माणूस येणार नाही. आपले लोक बाहेर गेल्यानंतर बाहेरचा परत हा, चला तुम्ही बाहेर चला, गर्दी कमी करा, चला 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 चला. एक मिनिट बोल बोला. आत्ताच प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण खुला पुरुषमधून फॉर्म भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारीचं इच्छुकता मी मालकांना सांगितलं, विजयकुमार देशमुख मालकांना. विजयकुमार देशमुख मालकांच्या आशीर्वादाने, रोहिणीताईंच्या कृपेने जर का आम्हाला तिकीट मिळालं तर उद्या आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करण्यास तयार आहे. पूर्वी आम्ही 1992 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. पूर्वी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्हाला पक्षामध्ये स्थान 1992 ते 97 आम्ही महापालिका भारतीय जनता पार्टीचं नगरसेवक पद आमच्या घरातच होतं. त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही चान्स घेणार आहे. धन्यवाद. माझं नाव तारक राजा भाऊ कावळे. मी माझाही फॉर्म भरलाय, सर्वसाधारण पुरुषमधून सर्वसाधारण महिलामधून. नीता तारक कावळे माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधून माझं आणि माझ्या मिसेस नीता कावळे दोघांचा फॉर्म भरलेला आहे. शुभेच्छा. थँक्यू. ठीक आहे, पुढे जात नाही, सगळे चला. एक मिनिट. बॉस या नाव सांगून द्या. मी प्राध्यापक नारायण दत्तात्रय बनसोडे, प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे. आमदार, माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज आम्ही अर्ज सादर केलेला आहे. गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये आम्ही आमच्या भागामध्ये केलेली विकास कामं आणि या विकास कामाला डोळ्यासमोर ठेवून यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी अर्ज आम्ही भरलेला आहे. आम्हाला या ठिकाणी निश्चित विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे या प्रभागात असणारे चारही नगरसेवक मोठ्या मतानं या ठिकाणी निवडून येतील असा आशावाद या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आहे. शुभेच्छा. ओके, कल्पना ज्ञानेश्वर कारभारी, प्रभाग क्रमांक 2 मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि मी 2012 पासून निवडून आले. 2 टर्म नगरसेविका होते प्रभाग क्रमांक 2 मध्ये. आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली व तसेच किरण मालकांच्या आम्ही भरपूर कामे झालेले आहेत आमच्या वार्डामध्ये. आम्ही ह्यावेळेस मी महिलांसाठी खूप 2017 अनेक योजना राबवल्या महिला बाल कल्याणमधून. आणि ह्यावेळेसही मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महिलांना मी साथ देऊन त्यांना पाठीशी मी खंबीरपणे राहीन. ह्या भागातील खरोखरच मी 4ही उमेदवार आम्ही 100% निवडून येणार व तसेच कामाच्या बळावर. धन्यवाद. जय ओके. आज माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सोलापूर शहर उत्तरचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल, हनुमान नगर असेल, मड्डी भवानी पेठ वस्ती असेल, शेळगीचा भाग असेल, हिप्परगा असेल, कुपले वस्ती असेल, ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत. जसा आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस योजना प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवली आहे, अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, कुपले वस्ती असेल, शेळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी धारावीसारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये जशी झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.
आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरेपुरी ताकद आदरणीय सोलापूर शिरूरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे. कारण गेल्या अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशानं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत आणि ह्या प्रभाग क्रमांक 1चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले डेडली लाईन असेल, गटर असेल, लाईटची दिवाबत्तीचा विषय असेल, रामाई हाऊसचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू. कारण माझे अनेक उद्योजकांचे संबंध आहेत, अधिकाऱ्यांचे संबंध आहेत. त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हे त्या ठिकाणी सांगून प्रभाग क्रमांकचे निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतमभाऊ कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत आणि खरोखरच ते निश्चित उमेदवार झालेले आहेत. खरोखरच मालकांचा व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तळवकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. उमेदवाराचा अर्ज भरला आहे तरी मला पक्षाने संधी देऊन मला त्या भागातील काम करायची संधी द्यावी हीच भावना व्यक्त करतो. माझ्या बंधूनं बोलत आहे, मी काही जास्त अधिक बोलत. दादा, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात? आता तिकडं बघा डेअरी लाईनची खूप मोठी अडचण आहे. आता बंधूनं माझ्या सांगितल्याप्रमाणे त्या रामा योजना असेल, तिथं माता रमाईचा पुतळा असेल, बाकीचे बरेचसे अजून भरपूर कामं राहिले. तिथं कामाचं पूर्णपणे आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र मालकाच्या मार्गदर्शनाखाली त्या भागातला पूर्णपणे विकास केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही विकास करून राहतात. कुठल्या प्रभागातून आपण फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या पक्षासाठी आपण फॉर्म भरलेला आहे? मी प्रभाग 8 मधून भरलेला आहे ओबीसीसाठी आणि तो प्रभाग माझं गेल्या 4 टर्मपासून माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर थोडं वाढलेलं आहे आता सध्या नवीन, तरीसुद्धा मी 8 मध्ये भरलेला आहे. तो 8 मधून मधून भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीतर्फेच भरणार आहे. मी भारतीय जनता पार्टी सोडून दुसरं काही करू शकत नाही. सर्वजण बोलवले पण मी जात नाही आहे. भारतीय जनता पार्टी तिकीट दिल्यास मी लढवणार आहे, नाहीतर मी गप. माझं नाव पांडुरंग सिद्धरामप्पा दिट्टी. गेल्या 3 टर्ममध्ये निवडून आलेलं आहे. तिन्हीमध्ये कामं भरपूर झालेलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून 3 टर्म काम केलो. त्याच्यानंतर विविध कामं होते ते सर्व माझ्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. आणि अग्निशामक दलाचा म्हणजे त्यांना राहण्यासाठी घरं पाहिजे म्हणजे तेही काम करून दिले आहे त्यावेळी. आता नाही, मागील 7-8 वर्षाखाली केलेलं आहे. तर अजून तुम्हाला काय दिग्टी साहेब, खरं तर जुने जाणते असे तुम्ही नेते आहात भाजपाचं, जे आता सध्याचं जे भाजपातलं वातावरण आहे त्याबद्दल काय वाटतं? एक तुम्ही जुने जाणते नेते आहात भाजपाचे. एकदम करेक्ट, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण हे जे काय बोलत नाही बरोबर नाही आहे, हे पद्धतच बरोबर नाही आहे. तू शेवटपर्यंत बी फार्म तयार देत नाही लोकांना, सर्व कार्यकर्त्यांना, हे चुकीचं आहे. आणि इन्कमिंग जास्त होऊ लागलं आणि जुने कार्यकर्ते कुठं जावं? निष्ठावंतांवरती हा अन्याय म्हणायचा. कार्यकर्ते म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते कुठं जावं? मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ लागले. त्याच्यात असं होऊ नये, चुकीचं करू लागले. कोणामुळे वेळ आली आपल्यावरती? कार्यकर्त्यांवर धावपळीची वेळ कोणामुळे आली असं आपल्याला म्हणावं? आता नवीन आमदार आला, नवीन आमदारामुळे ते आलेलं आहे. ते आमदार सुद्धा नवीन म्हणजे भाजपमध्ये नंतर आलेले आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर निवडून आला, त्यांनी त्यांचे जुने कार्यकर्ते त्यांना जवळ करू लागला, त्याच्यामुळे ते आलेलं आहे. तुमच्या उमेदवारावर आज विश्वास कितपत आहे तुम्हाला? मला नाही आहे विश्वास. नाहीये. उमेदवारी मिळेल असं मी म्हणणारच नाही आहे. जर उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही काय करता? मी काय सांगितलं की आता मी त्याच्यात काय नाही, अपक्ष म्हणून नाही अपक्ष म्हणून लढणार नाहीये. पक्ष सोडून मी जाणार नाहीये. जे आता चाललंय बरोबर नाहीये. शेवटपर्यंत पक्षासोबत राहणार. शेवटपर्यंत पक्षाचा. आता गेल्या 35 ते 40 वर्ष झालं मी त्या पक्षात. आता कशाला बदल करायचं? मग कार्यकर्ता इतका का सहन करतोय? भाजपमध्ये सहन करण्याची शक्ती फार आहे कार्यकर्त्यांकडं. भाजपमध्ये चुरमुरे फुटाने काम केलेले लोक आहेत. आता हायटेक झालेलं आहे, त्याच्यामुळे शक्ती आमच्याकडे आहे जास्त जुन्या कार्यकर्त्यांमध्ये. नवीन कार्यकर्त्यामध्ये नाही. नवीन करता आता आलेलं आहे. भविष्यात पुढच्या 5 वर्षानंतर ते टिकतात. ऊन लागेल तरी तुम्हाला बोल असं तिथे पण ऊनच आहे. आता बरोबर आता कमी आहे. ओके, रोलतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
आज 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे. उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी 7च्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय. आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुढे या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांनी मिळून आम्ही आघाडीची परवा दिवशी घोषणा केल्याप्रमाणे आमच्याकडे जे 30 जागा मिळाले होते त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचे आम्ही आता आज फॉर्म भरून घेतलेले आहेत. 11 उमेदवारांचे फॉर्म झाले. आता लवकरच उर्वरित उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये एक इतिहास आता निर्माण करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत. या सगळ्या उमेदवारांना आणि त्याचप्रमाणे जनता सुद्धा वाट बघते कधी एकदा या भारतीय जनता पार्टीचं सरकार खाली आणायचं या इंदिरा भवनवर आणि शिवसेना आणि मित्रपक्षाचा झेंडा, आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व जनता सुद्धा सज्ज आहे. त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. चिन्ह नसताना देखील उद्धव ठाकरे गटालाच खरी शिवसेना का म्हणावी? चिन्ह आणि तो जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळं आणि जे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या मार्गानं शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं, नाव काढून घेतलं, तरी सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा खरा शिवसेना आहे आणि हीच खरी शिवसेना. आणि आता तर ठाकरे ब्रँड म्हणजे आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब हे दोघंही एकत्र आलेले असल्यामुळं निश्चितपणे ओरिजिनल शिवसेना म्हणून आम्ही या महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या समोर लोकांच्या समोर जात आहोत. शुभेच्छा. आपण उमेदवारी अर्ज भरलेले आहात ते सांगा आणि पुढचे तुम्ही कुठले काम करणार आहात ते सांगा. ओके, रोल बोला. मी प्रतिभा सुनील मुदगल, प्रभाग 13 मधून इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आज अर्ज भरलेला आहे. विद्यमान नगरसेविका होता, पुन्हा तीड मागणी केली, पक्ष विचार करेल का? हो, नक्कीच. कारण मी 2017 साली निवडणूक लढवले. भारतीय जनता पक्षाकडून मी अधिक पदाधिकाऱ्याने निवडून आले आणि यावेळेस देखील कार्यरत मी सतत कार्यरत असल्यामुळे मला पक्षावर हा विश्वास आहे की पक्ष माझा पुन्हा एकदा विचार करेल. ताई, एवढे इन्कमिंग झालेले आहेत, असं वाटतं का यावेळेस तुम्हाला नक्की तिकीट मिळेल? हो, मिळेल. कशाच्या भरोशावर? पक्षावर माझी निष्ठा आहे की पक्ष माझं कार्य बघेल आणि मी सक्रिय आहे अजूनही पक्षामध्ये, पक्षाचं वारंवार काम करते. त्यावर मला विश्वास आहे की पक्ष नक्कीच माझा विचार करेल. कुठला एरिया? पातूर चौक, अशोक चौक,
आपलं पूर्ण भाजप पक्ष कार्यालयाकडून ते कर्णिक नगरपर्यंत साईबाबा चौक. शुभेच्छा. थँक्यू. माझं नाव सतीश कल्लप्पा भरमशेट्टी. मी प्रभाग क्रमांक 11 विडी घरकुल ड मधून आत्ताच भारतीय जनता पार्टीकडून नामनिर्देश पत्र दाखल करून आलेलं आहे आणि मला सकाळी मी आमदार विजयकुमार देशमुख मालकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांच्याशी बातचीत करून त्यांनी मला सांगितलं की तू जाऊन तुझा फॉर्म तिथं सबमिट करून ये. त्यानंतर मी आज इथं नागपूर मैदानच्या इथं प्रशालेमध्ये मी माझा नामनिर्देश पत्र भारतीय जनता पार्टीकडून दाखल केलेलं आहे. पक्षाकडे हे अधिकृत उमेदवारी जाहीर होती का जी आता तुमची झाली ती अधिकृत उमेदवारी? आता आमचे सर्वसर्वे आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी आम्हाला भरण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ तोच होईल. परंतु उद्यापर्यंत बी फॉर्म मिळेल, त्यानंतर ते अधिकृत घोषणा होईल. परंतु आमदार साहेबांचा आदेश असल्यामुळे मी येऊन इथं फॉर्म भरलेला आहे. कोणती भूमिका घेत आहे प्रभागात? प्रभागातून आपण आजपर्यंत मी तिथं 25 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मी तिथं आक्रमक भूमिकेतच असतो. ज्या लोकांच्या अडीअडचणी त्या याच्यावर माझं नेहमीच तिथं संघर्ष आणि लोकांसाठी जे काही करावं लागतं मी त्यासाठी आक्रमकच भूमिकेत असतो नेहमी. मॅडम, कुठल्या प्रभागातून अर्ज भरताय? कोणत्या पक्षाकडनं किंवा अपक्ष कशा? मी प्रभाग 17मधून फॉर्म भरत आहे आणि पक्ष घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार. एबी फॉर्म वगैरे पक्षाने दिले? आधी दिलेत पक्षाने. आधीच दिले. एबी फॉर्म नाही. आणि अर्ज भरते वेळी का त्यावेळेला एबी फॉर्मची ते गरज पडते, तर कशा पद्धतीचं पक्षाकडनं सांगणार? कशा पद्धतीनं किंवा पक्षाकडनं काय सांगणार आहे? फॉर्म भरण्याचे आदेश आहेत. भरण्याच्या आदेश. कोणते प्रश्न घेऊन मतदारांसमोर जातात? आणि आमच्या वार्डातले कुठलेही काम न झाल्याने जनतेने मला हे प्रतिसाद देत आहे. कुठला परिसर येतो मॅडम? असं शास्त्री नगर. शास्त्री नगरचा प्रभाग क्रमांक 17. मी आता जिथं जिथं चालले प्रचारासाठी लोकांच्या ज्या समस्या ज्या अडचणीसाठी ते नागरिकांचा जो विश्वास जो माझ्यावर आहे की मॅडम तुम्ही जे आमचं जे गोरगरीब लोकांसाठी जवानांना म्हणा तुम्ही म्हणा त्या माध्यमातून तुम्ही आमच्यासाठी जाऊन यायला बघताय की जनतामध्ये की आम्ही तुमच्या पाठीचे असल्यासारखे आणि जनतेचा हाच मी विश्वास जिंकायला बघते आणि आम्ही जिथे जिथे जाल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल असल्यासारखे येणार काळामध्ये 4 सीट मी माझी भारतीय जनता पार्टीची निवडणुकीने आणणार. भाजपच्या नेत्यांकडून कशा प्रकारची साथ आहे? आपले मताचे आमदार देवेंद्र दादा म्हणा आणि जे आपले भारतीय जनताचे सर्व लोक ते सर्व सहकार्यांनी खूप चांगला प्रतिसाद असल्यासारखे आणि ते मला केवळ भेटायला बघतो. कारण की आपण जिथं आपलं काम कार्य सगळं व्यवस्थित पद्धतीने चांगलं आहे त्या ठिकाणी भारतीय पक्ष लोकांवर विश्वास दाखवायला बघतो. आणि भारतीय जनता पार्टी हे कोणाचे नाही, सर्व सामान्य लोकांसाठी आहे. तुमची आमची सर्वांची भारतीय जनता पार्टी आहे आणि तेच विश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आजपर्यंत दाखवले राज्यामध्ये देशामध्ये राज्यामध्ये मुख्य मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मध्ये जे आपले तिन्ही आमदार आहेत त्यांचंही खूप चांगल्या प्रमाणे काम चालू असल्यासारखे आहे. आणि हेच विश्वास आम्हाला आहे की आपल्या पूर्ण येणाऱ्या काळामध्ये जे मध्ये जे आजपर्यंत जे काँग्रेसचं सत्ता जी होता ते प्रभाग 15 मधनं म्हणा इतर प्रभागामध्ये म्हणा ज्या ठिकाणी 14 नगरसोबत त्या ठिकाणी 4 नेत्यांचे नाही ते माहीत नाही आहे. आणि हा प्रभाग 15 जो आहे की केवळ BJPचाच पूर्ण गुलाल उधळणार आहे. आपलं फक्त सर ओके रोल ना एक मिनिट थांबा घ्यायचं. आज उमेदवारी अर्ज दाखल केलात, कुठल्या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलात? कोणती? हा बोला. प्रभाग 7 मधून मी सर्वसाधारण सदस्यातनं भरलेलं भारतीय जनता पार्टीचा भरलेला आहे आणि पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी लढाचे माझी हे आहे. पण माझ्यानंतर दुसरं कोणातरी पक्षात दिला असेल तर ते त्याच्याही मी प्रचार करायला तयार आहे आणि मी माझा फॉर्म काढून कोणत्या मुद्द्यांपेक्षा आपण वेगळे कसे असाल? मी माझं आता 3 टर्म मी निवडून आलेलो आहे
आणि लोकांच्या कामाचे हेच माझं प्रार्थना असेल. मूलभूत गरजा म्हणजे हे महानगरपालिकेचे जे पाणी, लाईट रस्ते जे गरजा आहेत किंवा ड्रेनेज असेल काही त्यांच्या ह्या कामाच्या हिशोबानेच मी आपण उभारलेलं आहे. सध्याच्या नगरसेवकाच्या कामगिरीला आपण कसं बघता? नाही आता सध्या कसं आहे, काय कामाची झाली असतील आणि काय राहिलं असतील ते राहिलेलं कामं आम्ही पूर्ण करू. नाना, सध्या भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध कार्यकर्ते असा एक वाद पेटलेला आहे आणि प्रभाग 7ला घेऊन देखील बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यावेळी तुमचं कसं विचार करेल काय? नाही सांगितलं की पक्षाने जर तिकीट दिलं तर मी उभारणार. म्हणजे पक्षाने दुसरा कुठला उमेद दिला असेल तर मी त्याचा प्रचार करणार. ओके. प्रभाग क्रमांक 23 प्रभाग क्रमांक 23 काका 2 मिनिट दिवे मॅडम समोर बघा. बाहेरचा एकही माणूस येणार नाही. आपले लोक बाहेर गेल्यानंतर बाहेरचा परत आत येणार नाही. आम्ही तेच चाललो. सोडा तुम्ही यायचं नाही ताई. कुणी असलं तरी येणार नाही. एकही जाणार नाही. इलेक्शन ट्रेनिंग लावते सर. सरांची गाडी आत लावते चुकून इथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कुठले मुद्दे असतील? कारण तुम्ही अनेक वेळा इच्छुक होता. म्हणजे 10-15 वर्षापासून जे मी काम करत आलेलो आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि घरकुल भाग हा 11 नंबर प्रभाग हा घरकुल भाग त्या ठिकाणी येतो. आजपर्यंत बघायला गेलं तर तिथं फक्त पोटे पॅटर्न चाललेलं आहे. तर मी त्या गटातून मी प्रवेश केलेला होता आणि आहे. तर मला पूर्ण खात्री आहे की मला पोटे फॅमिलीकडून न्याय मिळेल व एवढी अपेक्षा. महेश अण्णांसोबत बरेच वर्ष तुम्ही काम केलं. उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
कुठले मुद्दे असतील, कारण तुम्ही अनेक वेळा इच्छुक होता हे म्हणजे 10-15 वर्षापासून जे मी काम करत आलेलो आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि घरकुल भाग हा 11 नंबर प्रभाग हा घरकुल भाग या ठिकाणी येतो. आजपर्यंत बघायला गेलं तर तिथं फक्त कोटे पॅटर्न चाललेलं आहे. तर मी त्या गटातून मी प्रवेश केलेला होता आणि आहे. तर मला पूर्ण खात्री आहे की मला कोटे फॅमिलीकडून न्याय मिळेल व एवढी अपेक्षा आहे. महेश अण्णांसोबत बरेच वर्ष तुम्ही काम केलं.